नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मिहिका ही मिहिरला म्हणत असते, मिहिर अजिबात जायचं नाही आहे हर्षवर्धन जिजूच्या पार्टीमध्ये. तर मिहिर हा मिहिकाला म्हणू लागतो, अरे यार खास एवढं त्यांनी इन्व्हिटेशन पाठवलं आहे, मग जावं तर लागणारच ना. तर मिहिका म्हणू लागते, नाही जायचं. तर मिहिर म्हणतो, अगं परंतु तू नीट कारणच देत नाही आहेस की मी का जाऊ नको. तू जर नीट कारण दिलंस तरच मी ठरवेन ना की जायचं की नाही. तर मिहिका म्हणू लागते, कारण तुला सर्दी होते. अरे तुला सर्दी होणार, तुला माहीत आहे ना. तू तिथे गेल्यानंतर ड्रिंक करशील आणि आजारी पडशील, आणि हे विसरू नको मीर की त्यांच्यानंतर आपलंही लग्न आहे. तर मीर म्हणतो, हो बरोबर आहे, परंतु मी तिथे गेल्यानंतर ड्रिंकच करत नाही, मग प्रश्नच येत नाही ना. तर त्यानंतर मिहिर विचारतो, अजून काही कारण आहे का. तर मिहिका विचार करत म्हणते, हो ॲसिडिटी. तुला ॲसिडिटी होते आणि तुला ॲसिडिटीचा त्रास आहे, तू विसरला आहेस का. अरे बॅचलर पार्टी म्हटल्यावर तिथे लेट होणारच आणि मग तुला ॲसिडिटीचा त्रास होणार. तर मीर म्हणू लागतो, नाही असं काही नाही आहे, ती संपेपर्यंत मी थोडाच राहणार आहे, मी लवकर निघेन. तर मिहिका म्हणते, हे बघ मी तुला अजूनही सांगते की तू तिथे जाऊ नकोस. तर मीर म्हणतो, लवकर निघायला काहीच हरकत नाही, गेलोच नाही यापेक्षा तिथे जाऊन वेळेतच निघेन ना. तर मिहिका म्हणते, फाईन, तुला आता खरंच कारण ऐकून घ्यायचं आहे ना, मग ऐक. हे बघ, त्या बॅचलर पार्टीमध्ये कोणीतरी डान्सर बोलवला आहे आणि त्यामुळे मला तेथील वातावरण योग्य वाटत नाही आणि म्हणूनच मी म्हणत आहे प्लीज जाऊ नको. तर मीर म्हणतो, अच्छा हे कारण आहे का, बरं आहे, असं जर असेल तर मला जावंच लागेल, कारण एखादी चांगली गोष्ट आहे की त्या पार्टीमध्ये तू तर माझ्यासाठी वेळ देत नाही, मग तिथे मला एखादी चांगली मैत्रीण वगैरे भेटेल, मी तिच्याशी बोलेन, वेळ घालवेन, तसंही तू मला वेळच देत नाही. तर मीही काही मीरला म्हणू लागते, एक मिनिट, तू जेव्हा बिझी होतास तेव्हासुद्धा मी काही बोलायची का. तर मीर म्हणतो, तेव्हा मी वेळ काढायचो, मॅनेज करायचो आणि तुझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी यायचो, परंतु तेव्हासुद्धा तू तुझ्या मित्रमैत्रिणींसोबत जायचीस, त्यांच्यासोबत वेळ घालवायचीस, तेव्हा मी काही बोलायचो का. तर मिहिका म्हणते, तुला जे करायचं आहे ते कर. आणि त्या दोघांचं बोलणं सागर आणि मुक्ता ऐकत असतात. मिहिका म्हणते, आता तर मी काही बोलणारच नाही. तर मीर म्हणतो, ठीक आहे, मला आता असं वाटते की मला पार्टीमध्ये जावंच लागेल. मिहिका मात्र खूप चिडलेली असते आणि मिहिका फोन ठेवत म्हणू लागते, काय समजतो हा स्वतःला, ह्याला जायचं आहे ना पार्टीमध्ये, मग जाऊ दे, आता तर मी याच्याशी बोलणारच नाही. तर इकडे मीर म्हणू लागतो, चिडली. तर सागर म्हणतो, आज लव बर्ड्स भांडले आहेत वाटतं. तर मीर म्हणतो, नाही भांडण वगैरे काही नाही, मी फक्त तिला चिडवत होतो. तर त्यानंतर मुक्ताही मीरला म्हणते, का रे, का माझ्या बहिणीला तू प्रत्येक वेळी त्रास देत असतोस. तर मीर म्हणतो, असं काही नाही आहे, आमचं हे असंच चालू असतं आणि तिला चिडवायला मला तर खरंच खूप मज्जा येते, कारण ती चिडली ना की तिचं ते छोटंसं नाक घेऊन अगदी रुसून बसलेली असते. आणि आता तर तिला एका गोष्टीची भीती वाटते, मी त्या पार्टीमध्ये गेलो, मुलींना भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारलो, ड्रिंक घेतलं, या सगळ्या गोष्टीची तिला भीती वाटत आहे. परंतु मला एक सांगा, मी जाईन का त्या हर्षवर्धन अधिकारीच्या पार्टीमध्ये, हेही तिच्या लक्षात येत नाही आहे. परंतु मला तर तिची मस्करी करण्यामध्ये खूप मजा आली. तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षवर्धन सावनीला म्हणतो, सावनी मला कळतंय तुला काय वाटत असेल, हे बघ आपण त्या हॉस्पिटलवर केस करूया. अगं एखाद्याच्या भावनाशी कसं काय खेळू शकतात. तर सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते, हर्ष मला कळतंय तुला किती वाईट वाटलं असणार, परंतु हर्ष हेच खरं आहे की मी प्रेग्नंट नाही आहे, प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. तर हर्षवर्धन म्हणतो, असं कसं, अगं मी तुला आनंद दाखवू शकलो नाही, कारण मला तुझी काळजी वाटत होती, कारण तुझीही काहीतरी स्वप्न असतील, तुझंही लाईफ आहे आणि तुझ्याही लाईफमध्ये तुला काहीतरी अचीव करायचं असणारच ना, आणि या सगळ्यामध्ये तू अडकणार फक्त माझ्यामुळे. परंतु मला किती आनंद झाला होता, मी किती खुश झालो होतो, हे मी तुला शब्दामध्ये नाही सांगू शकत. सावनी, अगं कुठल्याही कपलसाठी ही न्यूज खरंच किती आनंदाची असते अगं, परंतु ठीक आहे. तर सावनी म्हणते, हर्ष माझ्यामुळे तू हर्ट झालास ना. तर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे सावनी, आपण पुढे निघूयात. अगं आपल्याला बऱ्याच गोष्टी अचीव करायच्या आहेत, बऱ्याच गोष्टींचा विचार करायचा आहे, आणि हो आता तर आपण बॅचलर पार्टी ठेवली आहे, आता तर आपण ती एन्जॉय करू शकतो. तर त्यानंतर हर्षवर्धनने फोन स्पीकरवर ठेवलेला असतो. तर सावनी म्हणते, आपण हर्ष लग्न झाल्यानंतर पुन्हा एकदा ट्राय करू शकतो. हे ऐकल्यानंतर सत्यम तर डोक्यावरच हात मारतो. तर सावनीला हर्षवर्धन म्हणू लागतो, अगं आता आपण प्रेझेंटमध्ये आहोत, आता आपण प्रेझेंटमध्येच राहू ना, पुढचा जो काही विचार करायचा आहे तो नंतर करू, आता तू पार्टी एन्जॉय कर. सावनी ही खूप खुश होत हर्षवर्धनला म्हणते, बाय बेबी, असं म्हणत सावनी फोन कट करते. तर हर्षवर्धन खूप खुश झालेला असतो. हर्षवर्धन सत्यमला म्हणतो, आता तर मला खऱ्या अर्थाने हलकं वाटत आहे, परंतु तू पण खुश झाला होतास ना मी बाप होणार म्हणून, आता तुला कळलं का, ना सावनी आई होणार ना मी बाप होणार, आणि तसंही मला बाप होण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही. हर्षवर्धन सत्यमला म्हणतो, आता तर मी डबल पार्टी करणार आहे, डबल एन्जॉय. तर सत्यम
म्हणतो हो करू, डबल पार्टी करू, परंतु मला एक सांग, तुला जर तिच्यासोबत लग्नच करायचं नाही आहे मग तू बॅचलर पार्टी कशासाठी ठेवली आहेस? तर हर्षवर्धन सत्यमला म्हणतो तिला संशय येऊ नये म्हणून. अरे तुला माहिती आहे का, तसंही मी तिच्यासोबत लग्न करणारच नाही आहे, परंतु तिला वाटलं पाहिजे आणि तिला हे वाटलं पाहिजे की मला तिच्यासोबत खरंच लग्न करायचं आहे. तुला माहिती आहे मी तिच्यासाठी 4 लाखाचा तो शालू घेतला आहे, 3.5 लाखाचा वेडिंग गाऊन घेतला आहे. ती मेहंदी, ती पार्टी, हे सगळं काही नाटक आहे. हे करावं लागतं बाबा. लग्न तर करणारच नाही आहे मी तिच्यासोबत, परंतु त्याचं खापर मी मुक्त आणि सागरवर फोडेन आणि मी मात्र मोकळा होईन. हर्षवर्धनने केलेला प्लॅन ऐकून सत्यमला तर खूप आनंद झालेला असतो. तर हर्षवर्धन पुढे काय काय प्लॅन आहे हे सगळं काही सत्यमला सांगत असतो. तेवढ्यातच तिथे आदित्य आलेला असतो. तर सत्यमचं लक्ष आदित्यजवळ जातो. सत्यम मोठ्यानेच म्हणतो आदित्य. तर हर्षवर्धन पाहतो तर तिथे आदित्य आलेला असतो. आदित्यला आलेलं पाहून हर्षवर्धन थोडा घाबरून गेलेला असतो, परंतु तो भीती न दाखवता आदित्यला म्हणू लागतो की आदित्य तू कधी आलायस, ये ना आत. आणि मम्मा नाही आली आहे का, तू एकटाच आलायस का? तर आदित्य म्हणतो हो मी एकटाच आलो आहे, कारण मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर त्यानंतर हर्षवर्धन नाटक करत म्हणू लागतो की बोल ना बाळा. तर आदित्य हर्षवर्धनला विचारतो मी तुम्हाला जे काही विचारणार आहे त्याचं तुम्ही खरं खरं उत्तर द्याल ना? तर हर्षवर्धन म्हणतो की हो, अरे मी तुला खरं उत्तर देईन ना, तू असं का विचारतोयस? तर आदित्य हर्षवर्धनला विचारतो की तुम्ही माझ्या मम्माला खुश ठेवाल ना, तिची काळजी घ्याल ना? तर हर्षवर्धन म्हणतो हो बाळा, तू असं का विचारतोयस? अरे मी तिची तर नेहमीच काळजी घेत असतो, नेहमीच तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, तिला काही कमी पडू नये यावर माझा जास्त भर असतो. मी तिला आजपर्यंत काहीच कमी पडू दिलं नाही आहे आणि इथून पुढेही मी कधीही तिला काही कमी पडू देणार नाही. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो हो, परंतु मला एक गोष्ट माहीत आहे की काही माणसं तिला त्रास देत आहेत आणि त्या माणसांपासूनच मला तिला दूर ठेवायचं आहे आणि त्यासाठीच मी प्रयत्न करत आहे. परंतु तू विषय काढलाच आहेस तर आदित्य मलाही तुझ्याशी बोलायचं आहे. हे सगळं काही मी एकट्याने नाही करू शकत, या सगळ्यामध्ये मला तुझीही गरज लागणार आहे, तुलाही मला मदत करावी लागेल. तुझ्या जर मम्माला खुश ठेवायचं असेल तर तुझीही साथ मला मिळणे खरंच खूप गरजेचं आहे. कारण तुला तर माहिती आहे सागर आणि मुक्ता तुझ्या मम्माला किती त्रास देतात, तुला माहीत असेल. कधी कधी ते सहीचा वापर करतात तर कधी तुझा वापर करतात आणि म्हणूनच तर मला सावनीची काळजी वाटत असते आणि सावनीची काळजी घेण्यासाठी तू मला मदत करशील का? तर आदित्य म्हणू लागतो की हो, मम्माबद्दल काहीही असेल आणि कधी पण मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, फक्त माझ्या मम्माला त्रास होऊ नये एवढंच मला वाटत आहे. तर त्यानंतर हर्षवर्धन नाटक करत आदित्यला म्हणू लागतो की आपण दोघं मम्माची काळजी घेऊ. आदित्य हर्षवर्धनला म्हणू लागतो की मी माझ्या मम्मासाठी काहीही करायला तयार आहे. हे ऐकून हर्षवर्धन खूप खुश होतो आणि सत्यमकडे पाहू लागतो. हर्षवर्धनने टाकलेल्या जाळ्यामध्ये आदित्य अलगदपणे फसलेला असतो आणि त्यामुळेच हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ही सागरच्या घरी येते आणि मिहीरला म्हणू लागते मिहीर हे काय, अरे तुला पार्टीमध्ये जायला जमणार नाही आहे का, तू असं का बोलत आहेस, अरे तू त्या पार्टीला का जाणार नाही आहेस, माझ्यामुळे तुला एवढं मोठं इन्व्हिटेशन मिळालं आहे अगदी प्रेमाने आणि तुला तर त्या पार्टीमध्ये जायचंच नाही आहे का, परंतु का जात नाही आहेस बोल ना. तर मिहीर म्हणू लागतो अगं का जात नाही असं काहीच नाही आहे, परंतु मला त्या पार्टीमधलं वातावरण आवडत नाही आणि तसंही बॅचलर पार्टी वगैरे मला जमणार नाही. तर सावनी ही मिहीरला म्हणू लागते त्या बॅचलर पार्टीमध्ये काय होणार त्यापेक्षा कोणी तुला बोलावलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे, तुला तर पार्टीमध्ये जावंच लागेल. हे बघ हर्षने तुला इन्व्हाइट केलं आहे आणि तू जर गेला नाहीस तर हर्ष खूप हट होईल, प्लीज जा. तर सागरा सावनीला म्हणू लागतो त्याला जर यायचंच नाही आहे तर तू का जबरदस्ती करतेस. तर सावनी म्हणते एक मिनिट, तुझ्या आधी तो माझा भाऊ आहे सागर, हे विसरू नकोस आणि त्याच्यामुळेच तो मला माझ्या पार्टीमध्ये हवा आहे. तर मिहीर हळूच म्हणतो की मग तर मला जायचंच नाही आहे, अजिबात जायचं नाही. तर सागरला हे ऐकून हसायला येतं. तर सावनी म्हणते काय काय म्हणालास. तर मिहीर म्हणतो काही नाही, माझा एक वेगळा प्लॅन आहे आणि त्यामुळे मला नाही जमणार. तर त्यानंतर मिहीर सागरला म्हणू लागतो दादूस मी गाडीमध्ये थांबतो, तू तोपर्यंत ये, बाय. असं म्हणत मिहीर तिथून निघून जातो. तर सावनी ही चिडचिड करत म्हणू लागते तुम्हा लोकांकडून ना काही अपेक्षाच नाही. तर त्यानंतर सावनी ही मुक्ताला म्हणू लागते मुक्ता मी काय म्हणते आहे, तू चल ना माझ्यासोबत आमच्या बॅचलर पार्टीला. हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो आणि मुक्ता सावनीला विचारते मी काय करू तिथे येऊन, मुळात बॅचलर पार्टी तुमची आहे त्यामुळे मी तिथे येऊन काहीच करू शकत नाही. तर सावनी म्हणते अगं मी तुझ्या घरी राहते ना आणि म्हणूनच मी तुला इन्व्हाइट करत आहे, प्लीज चल ना माझ्यासोबत. आणि तसंही तू कुठेही आजपर्यंत अशा पार्टींना गेलीही नसशील ना. मुक्ता म्हणते अशा पार्टींमध्ये मला इंटरेस्टही नाही आणि याबाबत मला आवडतही नाही आणि खरं पाहायला गेलं
तर याबाबत तर मी मिहीरची मोठी बाई शोभते. हे ऐकल्यानंतर सावनीला थोडा राग येतो. तर सावनी म्हणते, हो परंतु चल तर. अगं तिथे काय करणार म्हणजे एन्जॉय करायचा. मी एन्जॉय करणार तसंच तू सुद्धा करायचा. मुक्ता म्हणते, नाही मला नाही जमणार. तर सागर म्हणतो, नाही त्यांना अशा पार्ट्या वगैरे आवडत नाही. त्यांना वेळ घालवायचा असेल तर त्या माझ्यासोबत घालवतात आणि जास्तीत जास्त सहीसोबत. जरा सावनीला म्हणतो, कसं आहे ना, तुम्हाला ज्याप्रमाणे पार्टीमध्ये टाईम स्पेंड करायला आवडतो तसाच त्यांना फॅमिली टाईम स्पेंड करायला खूप आवडतो आणि म्हणूनच मी संध्याकाळी त्यांच्यासाठी एक प्लॅन केला आहे. तुम्ही तुमचं एन्जॉय करा पार्टी, असं म्हणत सागर आणि मुक्ता रूममध्ये निघून जात असतात. तर आदित्य म्हणू लागतो की मम्मा जर इन्व्हाइट करतच आहेत तर प्लीज जा ना तुम्ही पार्टीला. तसंही मम्माच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. मम्मा खूप हॅप्पी आहे आणि म्हणूनच ती तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे. मग तुम्ही का नाही म्हणत आहात. प्लीज तुम्ही जर तिच्या पार्टीमध्ये गेलात तर तिलाही खूप बरं वाटेल आणि मलाही. तर हे ऐकल्यानंतर मुक्ताचे डोळे पाणवतात. आदित्यने पार्टीमध्ये जायला सांगितलेलं असतं. तर त्यानंतर आदित्य म्हणू लागतो, प्लीज जाल ना पार्टीमध्ये. तर सागर म्हणतो, आदित्य अरे. तर मुक्ता म्हणते, नाही मी नक्की जाईन. आदित्यने पार्टीमध्ये जायला सांगितलेलं असतं आणि म्हणूनच मुक्ता खूप खुश होते आणि सागरला म्हणते, हो मी पार्टीला जायला तयार आहे. मुक्ताचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर आदित्यसुद्धा हे ऐकून खुश झालेला असतो. परंतु या सगळ्यामागे आदित्य आणि हर्षवर्धनचा वेगळाच प्लॅन असतो. आदित्य खुश होतो आणि त्याला हर्षवर्धनचं बोलणं आठवू लागतं. हर्षवर्धनने आदित्यला कॉल केलेला असतो आणि म्हणू लागतो, बेटा तुझ्या पप्पांच्या दुसऱ्या बायकोमुळे तुझ्या मम्माला खूप त्रास होत आहे आणि हा त्रास कमी करण्यासाठी आणि त्या त्रासापासून वाचवण्यासाठी तू मला प्रॉमिस केलं होतं की तू मला जी साथ देणार आहेस. तर आदित्य म्हणतो की हो मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. तर हर्षवर्धनने सांगितलेलं असतं की मम्माच्या मोबाईलवरून पार्टी हॉलचा ॲड्रेस मी ज्याप्रमाणे सांगत आहे तोच ॲड्रेस तू मुक्ताला सेंड करायचा आहे. हर्षवर्धनने सांगितल्याप्रमाणे आदित्य सावनीच्या नकळतपणे सावनीचा मोबाईल घेतो आणि हर्षवर्धनने जो ॲड्रेस सांगितलेला असतो तोच ॲड्रेस तो मुक्ताला सेंड करतो आणि सावनीला कळायच्या अगोदरच तो मोबाईल तिथे ठेवतो आणि आदित्य तिथून निघून जातो. तर दुसरीकडे मुक्ता ही तयारी करत असतानाच तिला मेसेज आलेला असतो. तर ती ॲड्रेस पाहते आणि म्हणू लागते, हा ॲड्रेस तर घरापासून अगदी जवळ आहे. म्हणजे सावनीच्या पार्टीसाठी मला लांब जायची गरजच नाही आणि लांब तर जावंच लागणार आहे. मी लवकर तयार होते आणि निघते. असं म्हणत मुक्ताही तयार होत असते. तर मुक्ता तयार होत असताना सागर तेथे आलेला असतो. मुक्ताने खूप छान प्रकारे तयारी केलेली असते. तर सागरची मात्र नजर काही हटत नसते. सागर अगदी प्रेमानेच मुक्ताकडे पाहत असतो. तर मुक्ता ही सागरला विचारते, सागर काय झालं आहे, असं काय बघत आहात तुम्ही माझ्याकडे, याआधी कधी पाहिलं नाही आहे का. तर सागर म्हणतो, पाहिलं आहे ना, अगदी 1000 वेळा पाहिलं आहे. परंतु दरवेळी तुम्ही आधीपेक्षा जास्तच सुंदर दिसत असता. तसं पाहायला गेलं तर तिथे मुली आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला सोडत आहे, नाहीतर मी तुम्हाला जाऊही दिलं नसतं. तर मुक्ता म्हणते, काय बोलताय तुम्ही सागर हे. तर सागर म्हणतो, हो तुम्ही जर सागर असताना तर तुम्हाला कळालं असतं बायको जेव्हा सजून समोर उभी राहते तेव्हा कशी विकेट जाते. तर मुक्ता म्हणते, म्हणजे तुमची विकेट गेली आहे का, मला तर वाटलं होतं. तर सागर म्हणतो, काय वाटलं होतं. असं म्हणत सागर मुक्ताला जवळ घेतो आणि विचारू लागतो, बोला ना काय वाटलं होतं. परंतु मुक्ता काहीच बोलत नाही. तर मुक्ता म्हणते, सागर प्लीज मला आवरू द्या. तर सागर म्हणतो, नाही मला अगोदर सांगा काय वाटलं होतं. मुक्ता मात्र खूप लाजत असते. तर त्यानंतर सागर म्हणतो, सोडायची तर इच्छाच नाही आहे परंतु काय करणार, आता तर सोडावं लागणारच ना, कारण तुम्हाला तर पार्टीमध्ये जायचं आहे. तर मुक्ता म्हणते, हो हे तुम्हाला माहीत आहेच ना. तर सागर म्हणतो, परंतु आता पार्टीमध्ये मी तुम्हाला सोडायला येणार. मुक्ता म्हणते, सागर का. तर सागर म्हणू लागतो, तेवढाच वेळ माझ्या सुंदर बायकोसोबत मला घालवता येईल ना, आणि म्हणूनच मी तुम्हाला सोडवण्यासाठी तिथपर्यंत येणार आहे. मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर त्यानंतर मुक्ताही तयार होत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षवर्धनची पार्टी चालू असते. हर्षवर्धनने खूप मोठी पार्टी अरेंज केलेली असते आणि त्या बॅचलर पार्टीमध्ये फक्त पुरुषच असतात. हर्षवर्धन खूप खुश असतो. तर सत्यम हर्षवर्धनला विचारतो, एकटाच का असतोयस. हर्षवर्धन सत्यमला खुश होत म्हणू लागतो, आदित्यने माझं काम केलं आहे. मुक्ताला सावनीच्या पार्टी हॉलचा ॲड्रेस नाही तर या पार्टी हॉलचा ॲड्रेस पाठवला आहे. हे ऐकताच सत्यम खूप खुश होत म्हणू लागतो, कारण तो तुझाच मुलगा आहे, तो तुझ्यासारखाच वागणार. तर हर्षवर्धन म्हणतो, नाही तो माझा मुलगा नाही, कारण तो मला बाप मानत नाही आणि मी त्याला मुलगा मानत नाही. तो फक्त माझा वापर करण्यासाठी माझं एक साधन आहे. त्या व्यतिरिक्त मी त्याला मात्र माझा मुलगा मानत नाही. तर सत्यमा हर्षवर्धनला विचारतो, परंतु मुक्ता इथे आल्यानंतर काय होणार आहे, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललं आहे. तर हर्षवर्धन सत्यमला म्हणू लागतो, समजने वाले को इशारा कापी. या पार्टीत मी मुक्ताला सोडणार नाही. या पार्टीत जशी दारू वाहिली तशीच तिची अब्रू पण वाहील. कळू देत ना लोकांना सागर कोळीची फेवरेट चीज काय आहे आणि कशी आहे. जास्त शहाणपणा करत होती ना. मी ज्यावेळी तिच्या क्लिनिकमध्ये गेलो होतो तेव्हा मात्र तिने माझा अपमान केला होता. म्हणाली होती की तुम्हाला धक्के मारून बाहेर काढेन. या हर्षवर्धन अधिकारीला ती धक्के मारून बाहेर काढणार. तिच्यामुळेच तर सावनीने माझ्यावर हात उचलला होता. तिच्यामुळे
त्यामुळेच तर पेपरवर सह्या घेण्याच्या राहून गेल्या आहेत. हर्षवर्धन सत्यमला म्हणू लागतो, आता तिला सुद्धा कळून देत की बाहेर पडायचं असतं तेव्हा बाहेर पडता येत नाही आणि ती तडफड तिलाही कळू देत. मला तर तिचा बदला घ्यायचाच आहे. डॉक्टर म्हणून मिरवते ना, मग आज मी तिला नाचवणार आहे. बाहेर पडण्यासाठी ती माझ्या मदतीची भीक माझ्याजवळ मागितली पाहिजे, अशी मी तिची अवस्था करणार आहे. तर त्यानंतर सत्यम लाईट थोडी कमी करायला सांगतो. तर हर्षवर्धन विचारतो, लाईट कमी का? तर सत्यम म्हणू लागतो, बाप उजळ मात्याने फिरत नाही, त्यासाठी त्याला अंधारच आवडतो. आता मुक्ता येईल, मग आपण तिचं स्वागत अंधारातच करूया. हर्षवर्धन खूप खुश होतो. त्याचवेळी तिथे मुक्ता आलेली असते. मुक्ता आलेली पाहून हर्षवर्धनला खूप आनंद तर झालेला असतो. तर मुक्ता पाहते तर सर्व तिथे जेंट्स असतात. मुक्ता म्हणू लागते, मी बरोबर ॲड्रेसवर आली आहे ना, असा विचार करत मुक्ता ही ॲड्रेस पाहते आणि म्हणू लागते, ॲड्रेस तर योग्य आहे, परंतु मला तर इथे सावनी कुठेच दिसत नाही आहे. आणि म्हणूनच मुक्ता ही सावनीला शोधण्यासाठी पुढे पुढे येत असते. परंतु हर्षवर्धनने सांगितल्याप्रमाणे हर्षवर्धनची माणसं मुक्ताला त्रास देण्यासाठी मुक्ताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतात. मुक्ता त्यांना बाजूला होण्यासाठी सांगत असते, परंतु मुक्ताचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतात. तर मुक्ता म्हणू लागते, एक मिनिट प्लीज, मला जाऊ देत आणि तुम्ही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. आणि तसंही मी इथे सावनीच्या पार्टीमध्ये आली आहे. सावनी कुठे आहे? तर ते म्हणू लागतात, सावनी? अहो मॅडम, तुम्ही एवढ्या का चिडत आहात? तुम्ही एक ड्रिंक घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि सावनीला भेटायला तुम्हाला इथे सावनी कुठे मिळणारच नाही, कारण ही पार्टी सावनीची नाही तर हर्षवर्धन अधिकारी यांची आहे, कारण आमच्या मित्राची ही पार्टी आहे. हे ऐकल्यानंतर मात्र मुक्तालाच धक्का बसतो. तर हर्षवर्धन मात्र खूप खुश झालेला असतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण मुक्ताची छेड काढत असतात. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, मॅडम पार्टीत आलाच आहात तर आमचा पाहुणचार घ्या, असं म्हणत सर्वजण मुक्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. एवढ्यातच तिथे सागर येतो आणि म्हणू लागतो, या पार्टीमध्ये त्या मॅडम तर आल्याच आहेत, परंतु त्यांचा नवराही आला आहे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, असं म्हणत तो सत्यमच्या कानाखाली मारतो. तर मुक्ता ही खूप घाबरून गेलेली असते. ती धावतच सागरला मिठी मारते. सागर हा मुक्ताला सावरत असतो. तर हर्षवर्धनने केलेला पूर्णपणे प्लॅन फसलेला असतो, त्यामुळे हर्षवर्धनला खूप राग आलेला असतो. आता सागर हर्षवर्धनला काय उत्तर देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.